शंभू, अरे काय असं उघडा का फिरतोयस? कपडे का नाही घातलेस? अगं रमाई, मामी अंगी आणतीये ना. अगं बाई, शंभू, अरे तुझ्या गळ्यातला गोफ कुठे आहे? गोफ? रमाई गोफ कुठे? अरे गधड्या, मलाच काय विचारतोयस? यमुने, यमुने, अगं जरा बाहेर ये बघू. काय काय झालं रमाई? अगं शंभूच्या गळ्यात सोन्याचा गोफ होता, तू काढून ठेवलायस का कुठे? हा? अगं नाही, मी नाही काढला. अगं आत्तापर्यंत होता. काय रे शंभू, गोफ कुठे आहे? मला काय माहिती? अरे मग कुणाला माहितीये? यमुने, आता तू कसला विचार करतेयस? शंभूबाई, घ्या कपडे घालून घ्या, पुरे झाला अवखळपणा. रमाई, चोर सापडला. म्हणजे? अगं हा काय, तुझ्या समोरच आहे. काय ग सखू, कपडे आणायला आत गेली होतीस की गोफ लपवायला? शंभूच्या गळ्यातला रमाईनं केलेला सोन्याचा गोफ नाहीसा झालाय. काय? अहो काय बोलताय? बरोबरच बोलतेय मी. रमाई हिने या सखूला चोरी केली. शंभूबाई, तुमच्या गळ्यातला गोफ कुठे आहे? ए सासूद मैना, उगाच काही माहित नसल्याचा आव आणून माझ्याच लेकाला विचारू नकोस. ते मी विचारून झालंय आणि गोफ तूच चोरलायस. वंस, अहो असं काय बोलताय? तुम्ही मला हवं ते बोला, पण चोरीचा माझ्या माथ्यावर असा कलंक लावू नका. अगं बाई, आता काय नवीन रामायण? नाही हो, मी चोरी केली नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा, मी अशी नाहीये हो. तो गोफ कालच नवीन बनवला होता, माहित होतं ना तुला? होता की नाही? शंभू बाळांचे केस पुसताना त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी बघितलं. आणि मी त्यांना असंही म्हटलं होतं की गोफ सैल झालाय, आईला सांगा. सांभाळायला सांगितलं होतं की नाही शंभू बाळ? हो हो, मामी असंच म्हणाली होती. अगं टवळे, पण तो गोफ स्वतः जपावा असा विचार नाही का आला तुझ्या मनात? मोठी आहेस ना तू. अगं शंभूला घेऊन जायचं होतं यमुनेकडे. रमाई, अगं माझ्याकडे आली असती तर ही चोरी कशी करता आली असती? ए यमुने, मामीला चोर का म्हणतेस? तू गप्परा. रमाई, चोरी हिनेच केली, गोफ हिनेच चोरलाय. अरे बाप रे, त्यावरूनच वाद सुरू झालाय. आता ह्या वेळी जर मी घराबाहेर सटकलो तर माझ्याबद्दल संशय येईल आणि प्रकरण माझ्यावर शेकेल का? सध्या घरीच थांबलेलं बरं. हो, नाही नाही, मी नाही घेतला. हो तुम्हाला नाही म्हणत आहे मी. पण काय हो, आता सखू चोरी पण करायला लागली का? हो म्हणजे तसंच दिसतंय. सखू, जिथे कुठे गोफ ठेवला असशील तिथून बऱ्या बोलानं आळून दे. यमुने, तू मामीला. शंभू, तू गप्प राहा. तुला काय समजतं यातलं? मला सगळं समजतं. तुम्ही खूप दुष्ट आहात. माझ्या सखू मामीला छळता आधी यमुनीला गप कर.
बघावं तेव्हा मामीच्या मागे लागलेली असते. बघितलंस रमाई, या सखूनी माझ्या शंभूवरती गारुड केलंय. अगं आपल्याला दुष्ट म्हणण्या इतपत मजल गेलीये त्याची. कुणामुळे? हिच्यामुळे. अगं का का माझ्या लेकाच्या मनात नको ते भरवतीयेस? तुझ्यामुळे ना शंभू बिघडत चाललाय. तिचे हे असे विदुळवाणे गुण जर त्याला लागले ना तर बघ, मग मी आहे आणि तू आहेस. तू चोर आहेसच. तू त्यालाही चोरी शिकवशील. नाही, मामीला चोर म्हणू नकोस. शंभू, आ रमाई. अगं मी यमुने यमुन अगं रमाई, यमुना मला नुसते मारत असते. आता मी दिगू मामाला सांगतो. अरे शंभू, अहो लहान आहे तो ते, त्यांना कशाला मारलं? हे तुझी बाजू घेतली म्हणून त्याची कड घेऊ नकोस हा. माझ्या मुलाशी कसं वागायचं हे तुझ्यासारख्या चोरटीकडून शिकायचं नाहीये मला. आज तुझ्यामुळे शंभू मला उलट बोललाय. आज तुझ्यामुळे शंभूला मार बसलाय. तुझ्यामुळे आज तुला सोडत नाही बघ. मामा मामा, अरे तुझं आधी यमुनेला राहावं. अरे काय झालं शंभू? हा? आणि मी का ताईला रागवू? तू का रडतोयस रे? हा, ताई ओरडली का तुला? अरे मला नाही ओरडली, माझी सगू मामीला ओरडली. माझ्या गळ्यातला कोप हरवलाय ना, तर यमुनी बोलतीये की सगू मामीनेच तो चोरलाय. अरे ती तिच्यावरच सगळं आळ टाकते. नाही रे, बाकी काही बोला पण तुझी मामी म्हणजे सखू चोरी नाही करणार रे. मी पण मग तेच बोलतोय. चल आता तू यमुनीला रागव. हो 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 शंभू बाळा, अरे हो, चल चल. मी काल शंभूसाठी केलेला सोन्याचा गोप माझ्या पुढ्यात टाक. बाकी मला काही माहित नाही. अरे शंभू, अमय, शंभूच्या गळ्यातला सोन्याचा गोप हरवलाय ना? आपण शोधूया ना. अरे हरवला नाहीये, चोरीला गेलाय, चोरीला. आणि चोर समोरच आहे. ही तुझी कधी काळची लाडकी बायको सखू